सांगतो तुम्हा सगळा नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरागसे दुरी भवासी पुरी वाहगसी विठ्ठल 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 विठ्ठल। काही नाही, तुम्हाला सगळ्याला प्रश्न पडलाय डॉक्टरने ह्याच्या कानात काय सांगितलं। डॉक्टर साहेब म्हणले सगळे गावकरी म्हणले 15 जास्त घ्या रातभर 15 जास्त घ्या 4 मिनिटं असं अभंगाच्या चरणावर बोलण्याचा प्रयत्न केला। मी तुम्हाला सुरुवातीला भारत माता की जय म्हणायला होतो बरोबर, पण सगळे जण म्हणले का भारत माता की जय? खरं सांग बरं, सगळ्याचा आधार कार्ड इथलंच आहे, आधार कार्ड आहे का भारतातलंच आहे ना, पॅन कार्ड संदर्भात तुमचे 12-12 हजार घेतले ना। मी महाराष्ट्र शासनाचा स्वच्छता दूत होतो कांता, मला शासनाने निवडलं होतं, शासनानं मला महाराष्ट्र शासनाचं प्रमाणपत्र देऊन लायसन देऊन मला निवडलं होतं, लाख रुपयाचा पुरस्कार देऊन। मग त्या समितीवर होतो मी आणि ती स्वच्छतेची मोहीम सुरू मी त्या लोकसभेला सोडलं, ते खासदार परेशान काढलेलं ते म्हणजे साहेब आमच्याकडे मी सोडूनच दिलं ते काम। आणि साहेब मी असं गावागावात फिरायचो ना, की माझ्याकडे काही फायली यायच्या, एका गावात मी फायली बघितल्या, एकाच बाथरूममध्ये 20 जणांचे फोटो होते। भांडत तेच, परिस्थिती तेच, फक्त तोंड चेंज। बरं काही नाही 12,000 घेतले, पण संडास बांधले का नाही? बरं काही नाही बांधले पण वापरले का? त्याच्यात शेळ्या, त्याच्यात सरपण, त्याच्यात गौऱ्या काय लावले असो विषय नाही। भारत माता की जय म्हणायला होतं, पण सगळ्यांनी भारत माता की जय म्हणलं। माझं भारतावर लई प्रेम आहे, माझं भारतावर इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे की माझं आडनाव सुद्धा भारतीय उगं नाही, पण माझ्या भारतीय आडनावाचा मला फायदा देईल तोटा देईल। फायदा सांगू का? माझ्या भारतीय आडनावाचा फायदा असा आहे, लोक अशी पुकारतात आज भारती महाराजाचं कीर्तन होणार आहे, ट्रकनं लोक येते, ट्रकनं त्यांना वाटतं भारती दिदी का काय, शपथ सांगतो। आणि दिदीच्या जागी दिदा दिसला अर्धी काय होती, सध्याचा काळच तसा। भारतासारखा देश नाही, ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात लिहिलं, मनोने महाभारती जे नाही ते मोहेची लोकी तिही भरतखंडे नरदेह प्राप्ती हेतू परम भाग्याची संपत्ती पवित्रते मूळ पावना तो देश येथे हरचे दास जन्मा घेती जन्मा घेती जन्मा घेती भारतासारखा देश नाही। 15 ऑगस्ट 26 जानेवारी 17 सप्टेंबर 1 मे 15 ऑगस्टला काय असते? गावातलं लिखू इमानदार टाळ्या बाबा की नेमकं चांगली देऊ लागली। 15 ऑगस्टला काय 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन असतो, मुंबईत उत्तर दिलं नाही। एका गावात विचारलं 15 ऑगस्टला काय असते, एक जण सुट्टी चक्र आली आहे। 15 ऑगस्ट 26 जानेवारी 17 सप्टेंबर आम्ही मराठवाड्यात करतो आणि 1 मेला मी शाळेत जायचो ना, तेव्हा शाळेमध्ये आम्हाला देशभक्ती कळायची। शाळेमध्ये देशभक्ती जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहां सूरज सबसे पहले उगकर डाले अपना डेरा, डाले अपना डेरा, जहां सच अहिंसा और धर्म का पग पग लगता, वो भारत देश है मेरा, वो भारत
I love my India. आणि मग पाठीमागून आम्ही आवाज ऐकायचो काय ये दुनिया माणसानं फायदा करून घेतला पाहिजे मला ते लयच आवडते प्रकरणच लय आवडते भक्ती वगैरे मीठ आला रे
अशा दलिंदर माणसाला गावातल्या सगळ्यात उंच बिल्डिंग वर घेऊन जायचं, त्याला म्हणायचं भरल्या डोळ्यानं गाव पाय. पुढचं मी सांगणार नाही देवीला, माझंच कीर्तन वाजवा ह्योच आणि गायला ह्योच. पर्याय गाणं असं पाहिजे. गाणं कसं पाहिजे? खरा तो जगी जे दीन आतिथ्य तीत जगी जे जनित भयाला जगाला हेच आमोचे हेच आमोचे माणसाने मानसा सम काय वाजवा असं पाहिजे गाणं. असं पॉझिटिव्ह एनर्जी देणार असं, नाही तर तू धरती पे चाहे जहां भी रहेगी तुझे तेरी खुशबू से पहचान. माणूस आहेस का तू? ऐकायचं कसं? लोक तुम्ही भीमशाहीर वामन दादा कडक असं म्हणतात, माणसा इथे मी तुझे गीत गाव असे गीत गावे की असे गीत गावे की तुझे हित व्हावे. त्या गीतात माणसाचं गीत माझा एक व्हिडिओ लय व्हायरल झाला इंस्टाग्रामला, लय भयानकच व्हायरल झाला. शिवच त्या चेन्नईच्या कार्यक्रमात म्हणलं होते, चेन्नईला गेलो शिवजयंती, आणि तिथं चेन्नईची लोक होती सगळी, मराठी काही लोक होते, काही त्या भाषेतले, काही इंग्रजी बांधव होते. त्यांच्यासमोर शिवचरित्रावर बोलायला गेलो होतो. तिथं ते गीत म्हणलं लयच व्हायरल झालं. आणि त्या गाण्याच्या शेवटी पण आहे, काय रे आवडलं का गाणं? त्या गाण्याच्या शेवटी पण गीतच काही सुंदर, हे हे ती शेवट लावून दे, काय रे आवडला का नाही? हो म्हणले तुम्ही हल्लाच विचारले लोक काय पर्याय नाही हो. सगळा माहोल आहे दादा. जगातला सगळ्यात श्रेष्ठ देश भारत देश. मी इथं बसलेल्या सगळ्या लोकांच्या चरणावर विनंती करतो की या भारतीय संस्कृतीला जपा, आणि ही संस्कृती दोन तत्वावर टिकून आहे, मातृदेवो भव पितृदेवो भव. इथं बसलेल्या सगळ्या लोकांना या अखंड हरिनाम सप्ताहाच्या 15व्या वर्षातल्या 4थ्या दिवसाच्या कीर्तनाच्या समारोपाला कळकळीची विनंती आहे, आपल्या बापाला आणि आपल्या आईला जगातली सगळ्यात मोठी देवता म्हणून पुजायला तयार व्हा.
वर्तमानामध्ये त्याची जास्त गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आमच्या रक्ताचा सळसळ होतं, आम्हाला असा उत्साह चढतो, प्रेरणा चढते. आणि त्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभं केलं. का उभं केलं? इतिहास वाचायला तयार व्हा, नाही तर जयंती आली गेलं तर कुठे गेलं तर 350 वर्षापूर्वी रायगड किल्ल्यावर महाराजांनी भगवा झेंडा फडकवला. त्या उंच गडावरती भगवा निशाण आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान. आणि ते जरा बंद करा. मुहूर्त भगवे हो ना. काही वाटते आपलं निळे, काही वाटते आपलं पिवळे. ज्याला वाटतं ना आपलं रक्त भगवे या पांढऱ्या पेशा वाटल्या. ज्याला वाटतं ना आपलं रक्त पिवळे तुला काळवीळ झाला काळवीळ. ज्याला वाटतं ना आपलं रक्त निळे तुला मुका मारला. काहीच नाही. रक्त लालच असतं, विचार भगवा असतो. छत्रपती शिवरायांनी विचार दिला. स्वराज्य एका गोष्टीसाठी उभा राहिलं. इच्छा कोणाची होती तर हे हिंदवी स्वराज्य भाऊ ही स्त्रींची नाही, मातोश्रींची इच्छा होती. जिजाऊंची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वराज्य आहे. आणि शहाजी राजाच्या अपमानाचा बदला म्हणजे शिवस्वराज्य आहे. त्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. महाराजजी मी महाराष्ट्रावर फिरतो ना कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये. ही पोरं माझ्यासोबत दिलतीच असतात. तुम्ही माझं युट्यूबला नाव टाका, माझे लाख भाषणाची वेळ येतात. मी प्रोफेशनल व्याख्याता आहे आणि तिकडे नाही परवडते. हो त्या 28 दिवसात मला 39 व्याख्यान आहेत. 28 दिवसात 1 फेब्रुवारी ते 28. उद्या 2 आहे, परवा 3 आहे, परवा 19ला तर 4 आहे. सगळीकडे. पण मी कीर्तनाच्या क्षेत्रात काय माहिती का? कीर्तनाच्या क्षेत्रात एकाच गोष्टीमुळे व्याख्यानानं माझं पोट भरतं आणि कीर्तनानं माझं मन भरतं. म्हणून मी कीर्तन आनंद घ्यायचा कुठेतरी. लाख भाषणाची गरज माझं एक कीर्तन मला आनंद देतो. म्हणून कीर्तन. आणि मी कीर्तनकार माझ्या बापामुळे झालो. बापामुळे माझ्या वडिलांमुळे मी कीर्तनकार झालो. संपलं कीर्तन. माझे वडील दुसऱ्याच्या शेतात चालणं कामाला होते. तिथे एकदा एक महाराज आले. त्या महाराजाची पाय व्हायला माझ्या बापानं पाणी काढून दिलं. माझा बाप घरी मला म्हणतो, बाळा तुला काय व्हायचंय? म्हणलं पप्पा मला इंजिनियर व्हायचंय. वडील म्हणले मी पॉलिटेक्निक साईडला होतो. माझ्या वडील म्हणले की इंजिनिअरिंग मला कळत नाही, माझी इच्छा तू महाराज व्हावं. मी म्हणलं मला जमल का? बाप मला जमत असलं तर घरात राहायचं नाही तर मी बापानं चॅलेंज दिली आणि ती चॅलेंज मी ऍक्सेप्ट केली. म्हणून तुमच्या समोर उभा. बस बाकी काही नको त्या आयडिया करायची. चॅलेंज ऍक्सेप्ट करण्यापेक्षा आपल्या बापाची चॅलेंज ऍक्सेप्ट करा. तुम्हाला यश भेटतं. महाराज जी टॉकीला माझी लई कीर्तन झाली. पहिलं कीर्तन लागलं ना तेव्हा माझ्या गावात माझ्या मित्रांनी बॅनर लावलं होतं. ज्ञानेश्वर पात्रकर आपलं त्यांनी बॅनर लावलं गावात. आणि बॅनरवर लिहिलं मित्रा तुझं अभिनंदन. आता मित्राला मित्राचा गर्व असतो ना. हे बॅनर माझ्या बापाच्या मित्रानं बघितलं. आणि माझ्या बापाचा मित्र घरी जाऊन माझ्या बापाला म्हणला तुझ्या पोराचं बॅनर लागले चौकात. वडील म्हणले कशाचे? काय तू तुझ्या पोराचा मोठा फोटो आहे आणि बाकीचे मुंडकी चिटकेले. सांगितलं ना. वडील म्हणले बघावं लागते. वडिलांनी पायात बूट घातला, अंगात सगळा घातला. वडील चलत गेले 2 किलोमीटर. किती? 2 किलोमीटर चलत गेले. बॅनर असं बघू लागले. माझ्या बापाला येणारा जाणारा विचारत होता काय बघताय? आणि बापाचा कंठ सुकला होता. बापाच्या मुखातून वाक्य निघत नव्हतं. बाप फक्त इशाऱ्यानं पण येत होता. माझ्या बापानं त्या दिवशी 100-150 चहा पाजली. 100-150 लोकांना. त्या हॉटेलवरती नाही पाजली, ज्या हॉटेलवर बॅनर लावलं होतं त्याच्या समोरच्या हॉटेल. त्या हॉटेलातल्या सगळ्या खुर्च्या बॅनर करून सुर के पिओ नाही, देख के पिओ. पहिले देखो बाद में पिओ. काय चाय पहिले देखो बाद में पिओ. एक जण मला मी चहा घेत नाही, दूध पे. दूध घेत नाही, कॉफी घे. तुला 15 रुपये घे. पण तू बॅनर. अरे बापाला आनंद होतो ना. झी टॉकीजला पहिला एपिसोड लागला. वडील आले सोप्यावर बसले कांताराला. वडिलांना टीव्हीवर मी दिसलो. इतका आनंद, इतका आनंद. वा 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 वा. माझ्या वडिलांना वाचता लिहिता येत नाही. माझ्या छातीवर अशी नावाचं प्लेट आली. माझं नाव होतं त्याच्यावर. आणि बाप माझ्या आईकडे बघून म्हणतो बघ 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 पोराचं नाव टीव्हीवर आलं. त्या दिवशी मी एक गोष्ट शिकलो. अक्षर ओळख नसलेला बाप लेकराचं कर्तृत्व वाचू शकतो. माझ्या
किती उभ्या कसे त्यांना बघितलं सपन त्यांना बघितलं सपन मनी उलटतात बाबाची सांगता बापाची गोष्ट सांगताना हुंकार अजून येतो मला. लता येवळेंची कविता आहे. लता येवळे माझ्या चांगल्या परिचयाच्या साहित्यात त्यांनी ही कविता लिहिली. तर रडतात ही कविता म्हणता. बाप समजत नाही हो, म्हणून तर आज या तुमचं गाणं व्हायरल झालं. उर्रा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी पुन्हा डोळ्यात पाणी झिजू झिजू संसाराचा गाडा हातला पटांदी हासू परी कणावाला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर उमगाया बापर उमगाया. माझ्या वडिलांना टीव्ही मध्ये मी दिसलो. माझे वडील उठले, दादा टीव्हीच्या जवळ गेले, गळ्यातला रुमाल काढला. गळ्यातल्या रुमालानं माझ्या बापानं टीव्ही पुसला. हो, माझे वडील देवघरात गेले, देवघरातला पंचीपाळ आणला आणि पंचीपाळातला हळद कुंकू माझ्या बापानं टीव्हीला लावलं. कीर्तन झालं, बापासोबत जेवायला बसलो. कार्यक्रमाच्या निमित्तानं 15-15 दिवस घरी जाणं होत नाही दादा. आता माझ्या गाडी जवळून बघा, 2 महिन्याचे कपडे बिकडे, गादी ब्लँकेट सगळंच गाडीत. हा, 15-20 दिवस घरी जाणं होत नाही. पण ज्या दिवशी मी घरी जातो ना, बापाच्या ताटाला ताट लावून जेवण करतो. कारण बापासोबत जेवण करणं माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं पुण्य समजतं. जेवण करताना वडिलांना विचारलं, पप्पा आज दसरा नाही, दिवाळी नाही, लक्ष्मी पूजन नाही, तरी तुम्ही टीव्हीला हळद कुंकू लावलं का? लावलो? वडील म्हणले, येड्या, त्या डबड्यात आतापर्यंत दुसरे हिरो बघितले, आज माझा हिरो डबड्यात गेला म्हणून डबड्याला हळद कुंकू. आणि मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती, या भावाची एकच विनंती. मी माझ्या डायरीत एक वाक्य लिहिलं की माझ्या बापासाठी जर मी हिरो असेल ना, तर मी मरेपर्यंत माझ्या आयुष्याचा हिरो माझा बाप असेल. बापाला हिरो म्हणाले, दलिंदर गावडे हिरोला बाप म्हणाले. एमआयचा कॅप्टन बदलला. आधी कोण होता? एमआय मुंबई इंडियन्सचा पहिला कॅप्टन कोण होता? रोहित शर्मा. आता कोण आहे? हार्दिक शर्मा. हार्दिक. आणि आजचा अजून कोणाचा होता? कोण आहे? हार्दिक मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या झाला. आमच्या गावचा पांड्या नाराज झाला. गावचा पांड्या जेवेच ना. पांड्याला म्हणलं, काय झालं पांडू? पांडू म्हणला, टीमचं चुकलं गड्या. तुला कसं काय? रोहित सारखा कॅप्टन असताना हार्दिक पांड्याला कॅप्टन करणं मला काय पटलं नाही. त्याला म्हणलं, पांडू तुला गावच्या टीम मध्ये घेणार, तुला गावच्या टीम मध्ये घेतलं, तू 11 जणांची 11 टीम केल्या. तू त्याचं गणित करतो. 2 वर्षापूर्वी IPL चालू होता. काय चालू होता? IPL मध्ये ती पिवळी टीम कोणती आहे? चेन्नई सुपर किंग. आणि त्याचा कॅप्टन कोण होता? धोनी. आणि ते धोनी खेळता खेळता आउट झाला. माझ्या मित्रांनो स्टेटस ठेवलं, टायगर आता थकला. त्यानं धोनीला दुसरा मॅच जिंकला आहे. स्टेटस ठेवलं, टायगर अभी जिंदा है. आणि त्यानं वर्ल्ड कप जिंकला. ते IPL चा तो जिंकला. ह्यानं स्टेटस ठेवलं, धोनीचा फोटो आणि खाली डायलॉग, बाप तो बाप असतो. काकाचं नाव महेंद्र आहे, तुमचं अन्न धोनी आहे. तुम्हाला का 6 मारतो धोनी? कोण मारतो? धोनी 6 मारतो. धोनी गालात हसते साक्षी वहिनी. आणि फटाकड्या डिपूल होती. आता डिपूलच्या फटाकड्या कधी ऐकू झाल्या? धोनीने किती धावा काढल्या याच्यापेक्षा आपल्या बापाने किती धावा काढल्या एकदा मोजायला तयार. काय होणार नाही. आपण बोलवलं त्याबद्दल आपले आभार. 11:30 झाले हो. लय वेळ झाला, परंतु काही अडचण नाही. डॉक्टर साहेब म्हणले, तुम्ही बोलत राहा. तुमच्या परिसरामध्ये एकदा तो घड झाला थोडा.
त्याच्यामुळे आमचे गोपाळ भाऊ म्हणजे तुम्ही महाराज ताण घ्यायचा नाही आणि त्याच्यामुळे पण मला उद्या लांब जायचंय. उद्या नाशिक जिल्ह्यात शिवचरित्रावर माझं व्याख्यान आहे. तिकडे जाऊन मला पुन्हा बोलायचंय. इथं कीर्तनाला येत असताना एक चरण राहिले शेवटचं, पण जगलो वाचलो आणि आपला मेळ जर जुळून आला तर मी पुन्हा येईन. एकटा नाही आलो तर दोघं तिघं घेऊन येईल. काहीच नाही जमलं तर एका खुर्चीवर दोघाला बसली, पण मी येईल 100%. एकदा जोरदार टाळ्या मृदंगाचार्यासाठी, जोरदार. महाराज माझं आयुष्य तुम्हाला लाभो आणि पकवाजाची अखंड सेवा आणि देवाकडे एकच प्रार्थना आहे, तुम्ही कलाकार म्हणून जेवढे मोठे आहात तेवढे माणूस म्हणून मोठे आहात आणि ते माणूस पण कायम जागे ठेवा. हा यानंतरचा जोरात टाळ्या वाजवा भगायनाचार्य आमचे ओम दादा, आमचे अभिषेक दादा, आमचे पाठीमागले बाबा, जोरात टाळ्या वाजवा, जोरात. यानंतरचा टाळ्या सगळ्यांनी वाजवायचा साऊंड सिस्टीम वाल्यासाठी. सुंदर सिस्टम झाला, एक नंबर. सिस्टम चांगली असली, हा सिस्टम चांगली असली